हॅलो, मी शिवानी. ही व्हिडिओ खूप आधीचे मी शूट केलेली, पण मी लेट पोस्ट करून राहिले सगळे व्हिडिओ. गावाकडून यात्रा वगैरे सगळी संपली, त्यानंतर येवल्याला जायला निघालो होतो. खूप लेट झालं होतं, त्यामुळे डायरेक्ट नेक्स्ट मॉर्निंगलाच व्हिडिओ शूट करायला घेतला. आणि ते पण माझ्या लक्षात राहत नव्हतं, म्हणून थोडे थोडे जेव्हा लक्षात येईन तेव्हा क्लिप घेत होते मी. झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं आणि चिमण्यांना पण पाणी वगैरे ठेवलं. आणि सगळी कामं आवरून वगैरे मस्त दुपारी आराम केला, कारण की गावाकडून आले, खूप चेहऱ्यावर रॅशेस वगैरे आले होते मला उन्हामुळं. त्यामुळं कसं तरीच होत होतं. घरी आल्यावर मला थोडं फ्रेश वाटलं, त्यामुळं मस्त आराम वगैरे केला. अशी किट्टूसोबत मस्ती करीत होते आणि पण विसरून गेले व्हिडिओ काढायचं. डायरेक्ट नेक्स्ट मॉर्निंगलाच व्हिडिओ शूट करायला घेतला. कपडे वगैरे धुतले. किट्टू हेल्प करीत होती मला कपडे वाळायला टाकायला. आणि तोपर्यंत मम्मीने खूप छान नाश्ता बनवला होता, गाजराचा हलवा बनवला होता, मग तोच खायचा होता. आणि हे भांडे वगैरे किट्टूचे जोपर्यंत आता सगळे भांडे हरवत नाही तोपर्यंत घरात असाच पसारा राहणार होता आमच्या. नाश्ता वगैरे करून घेतला आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं होतं. स्वामींची पुण्यतिथी सोहळा होता, तर दोघीजणी मस्त आवरून निघालो होतो. आणि मी कायम गेले का पाय वगैरे पडते आणि घाईतच निघून येते, कारण की किट्टू मला आहे ना प्रदक्षिणासुद्धा नीट मारून देत नाही. तिथं मम्मा मम्मा रडत राहते. पण आज मी ठरून गेले होते आरती वगैरे सगळं करूनच येणार, त्यामुळे मंदिरात गेले. खूप छान कार्यक्रम चालू होता, डान्स वगैरे करत होते सगळे, गाण्यांच्या भक्तिगीतामध्ये सगळे रंगून गेलेले होते. तर ते थोडा वेळ बघितलं मी कार्यक्रम आणि पाया पडायला मध्ये गेले. तर मध्ये खूप छान असं डेकोर केलेलं होतं, सगळं लाईट माळा वगैरे आणि फुलांनी पण खूप छान सजवलेलं होतं स्वामींना. खूप छान वाटलं आणि प्रसन्न वाटत होतं तिथं. आणि गर्दी भरपूर असल्यामुळं मग बाहेरच बसायला घेतलं, गेले बसायला. आणि छान वाटलं. मी आरती करून वगैरेच येणार होते, त्यामुळे ना आरतीचं टायमिंग होईपर्यंत तिथंच बसून राहिले. आणि आरतीला सगळेजण जमले, मस्त आरती वगैरे केली. आणि पुस्तक पण वाचायचं होतं मला, स्वामी चरित्र सारामृत. पण किट्टूने लगेच मध्येच रडायला सुरू केलं. मग प्रसाद वगैरे घेतला आणि तिथंच बसून खात होतो. किट्टूला पण खाऊ घातला आणि त्यानंतर घरी आलो. मग किट्टून आजी मस्त असं डॉक्टर डॉक्टर खेळत होते, पण तेवढ्यात सौरभ आले. ते म्हणे चला चक्कर मारून येऊ, तर मग किट्टूला घेऊन चाललो होतो. बाहेर गेलं म्हणजे काही पाणीपुरी वगैरे खाणं होतंच. तर नेमकी असा विषय झाला की माझी पाणीपुरी नॉर्मल गोड होती आणि किट्टूनी माझी पाहून तिला पण घ्यायची होती, पण तिला माझ्यातून खायची नव्हती. तिला सेपरेट गोड पाणीपुरी घेतली. तिने खाल्लं ते 1-2च घास, पण ती गोड पाणीपुरी पण मला खावा लागली, पण खूप वेगळीच लागली ती. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.